एमपीएससीचं नवीन एक धोरण स्वीकारलं, सीबीटी पद्धतीनं परीक्षा घ्यायची, जी विद्यार्थ्यांची अजिबात मागणी त्या ठिकाणी नव्हती. ऑफलाईन परीक्षा व्हावी अशी एमपीएससीच्या विद्यार्थींची प्रमुख मागणी आहे. ऑनलाईनचा घाट कशासाठी घातलाय? नॉर्मलायझेशनच्या माध्यमातून जो खऱ्या अभ्यास करणारा विद्यार्थी आहे त्याच्यावर त्या ठिकाणी अडचण येणार आहे, त्याला खऱ्या अर्थानं न्याय त्या ठिकाणी मिळणार नाही. आणि म्हणून ही एमपीएससीची परीक्षा ऑनलाईन न करता ऑफलाईन पद्धतीनंच पुन्हा त्या ठिकाणी घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे. एका बाजूला 10वी-12वीचे 20-20 लाख मुलांच्या परीक्षा ऑफलाईन होतात, यूपीएससीची परीक्षा ऑफलाईन त्या ठिकाणी होते. मग तुम्ही एमपीएससीचीच परीक्षा ऑनलाईन या ठिकाणी कशासाठी करताय? ही नॉर्मलायझेशनची पद्धत ही विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन केलेली नाही. त्यामुळे आम्ही आता विधान परिषदमध्ये या संदर्भातला 260चा प्रस्ताव दिलेला आहे. सरकारनं उत्तर कदाचित उद्या परवा आम्हाला देतील, परंतु आम्हाला अपेक्षा आहे की सरकारने याचा फेरविचार करावा आणि पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घ्यावी. सर्किट बेंच झालं, आता आयटी पार्क होणार. आपलं कोल्हापूर आता मेट्रो सिटी होणार. कोल्हापूर पासून हाकेच्या अंतरावर वडणगेमध्ये बुक करा सर्व सोयींनी युक्त प्लॉट, आता फक्त 7 ते 9 लाखात. आजची गुंतवणूक हे उद्याचा मोठा फायदा असेल. बुकिंगसाठी संपर्क गोमटेश डेव्हलपर्स 940453 9293 आणि 989082 9293.